भिवंडी तालुक्यातील विठाई संगीत विद्यालयाच्या वतीने नुकताच द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने सुरेल बासरी वादन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात स्वानंद स्वर या संकल्पनेतून सादर करण्यात आलेल्या बासरी वादनाच्या अनोख्या मैफिलीने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले। या विशेष कार्यक्रमात बासरी विशारद डॉक्टर संदीप अनंत भोर यांच्या शिष्यांनी अत्यंत सुरेख व मनमोहक बासरी वादन सादर केले। विविध रागांवर आधारित सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण संगीताच्या मधुर सुरांनी भारावून गेले। उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या सादरीकरणाला उत्साही असा प्रतिसाद दिला। बासरी विशारद डॉक्टर संदीप अनंत भोर यांनी आपल्या शिष्यांना दिलेले मार्गदर्शन, शास्त्रीय संगीताची केलेली साधना आणि विद्यार्थ्यांमध्ये संगीताची आवड निर्माण करण्यासाठी घेतलेले परिश्रम याबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले। त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी बासरी वादनात प्रावीण्य मिळवत असून परिसरात शास्त्रीय संगीताची परंपरा जोपासण्याचे मोलाचे कार्य ते करत आहेत। या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील अनेक नागरिक, संगीतप्रेमी तसेच मान्यवर यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। विशेष म्हणजे या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण शिष्य या सर्वांचे पालक यांचा देखील सन्मान करण्यात आला। विठाई संगीत विद्यालयाने आयोजित केलेला हा सांस्कृतिक उपक्रम परिसरातील संगीत परंपरेला चालना देणारा असून तरुण पिढीला संगीताकडे प्रेरित करणारा स्तुत्य उपक्रम ठरला। या संपूर्ण कार्यक्रमाचे उपस्थित भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे यांच्या समेत अनेक मान्यवरांनी भेट दिली व या संपूर्ण कलाकारांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मंचावरील सर्व सन्माननीय मान्यवर, खरं सर्वांचं नाव घेण्याची इच्छा आहे, परंतु आपण सर्वजण मागील 2.5 तासापासून या ठिकाणी या कार्यक्रमाचा आपण आनंद घेतलेला आहे आणि वेळेअभावी मी मंचाची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय डॉक्टर संदीपजी भोईर आणि उपस्थित सर्व खऱ्या अर्थाने संगीत क्षेत्रावर प्रेम करणारे सर्व आदरणीय बंधू आणि भगिनी, खरं तर आपल्या विद्यालयाच्या प्रथम वर्धापन दिनाला देखील उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळालं आणि आज द्वितीय या देखील कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं आणि पहिल्यांदा जेव्हा मी कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आणि हा कार्यक्रम पाहिल्यानंतर खरं तर मी माझ्याकडे आमची आजी गेलेली असताना दुःखाच्या प्रसंगात देखील त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। तर मी निश्चितच सांगतो की अनेक क्षेत्र आहेत, जसं आपण कला क्षेत्र आहे, संगीत क्षेत्र आहे, नृत्य क्षेत्र आहे, त्या सगळ्या क्षेत्रामधल्या कलावंतांना आम्ही प्रोत्साहन देण्याचं काम करतो। त्याचप्रमाणे आपल्याला देखील या ठिकाणी निश्चितपणे हे द्वितीय वर्धापन दिन आहे। येत्या दिवाळीच्या दिवशी नक्कीच आपण दीपावली संध्या म्हणून कार्यक्रमाचं आयोजन माझ्या इथे करून आपण त्या ठिकाणी देखील सादर करावा, कारण अनेक कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करत असतो, दिवाळी पहाट करत असतो, परंतु या ठिकाणी दिवाळी संध्येचा कार्यक्रम, कारण हे जे वादन आहे हे खरं तर संध्याकाळच्याच प्रहाराला किंवा संध्याकाळच्याच वेळेत आपण गायलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी तिथल्या प्रेक्षकांना किंवा माझ्या ग्रामस्थांना खऱ्या अर्थाने एक चांगला दीपावलीचा आनंद घेता येईल आणि तो तुम्ही द्याल अशी मी आपल्याला विनंती करतो। आणि आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जे विद्यार्थी शिकताय, मी मगाशी करसन ठाकरेशी चर्चा करत असताना सांगितलं की कला आहे खरं तर ईश्वराची देणगी आहे आणि ही देणगी सर्वांना मिळत नाही, आपल्याला मिळालेली आपण भाग्यवान आहात आणि निश्चितच ज्यांना ही कलेची देणगी मिळालेली आहे त्यांच्यामध्ये तमोगुण कमी होत असतात असं आमचा समज आहे आणि म्हणून ह्या विद्यालयाच्या माध्यमातून जे विद्यार्थी या ठिकाणी लहान विद्यार्थी देखील शिकत आहेत, खरं तर आमच्या गावातील आमचे आदर्श भगवान दादा आहेत, कृष्णा आहे, हे आमचं आम्ही बासरी वादन गावामध्ये ऐकतो, तर ते कधी कधी ऐकायला मिळतंय आणि निश्चितच ही लहान मुलं या ठिकाणी ह्या वाद्याच्या माध्यमातून कलाकारांना त्यांच्या वाव देण्याचं काम करतात आणि भविष्यामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील चांगले कलावंत या ठिकाणी घडावे अशा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर मी आपले आभार मानतो की आपण चांगल्या प्रकारे एवढे विद्यार्थी घडवण्याचं काम केलं। आपल्या गुरुजनांचं देखील मी आभार व्यक्त करतो की आपण सरांना शिकवलं आणि सरांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी घडवण्याचं काम केलं। मी पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन मला या ठिकाणी बोलवलं, तो सन्मान दिला,
असंच दरवर्षी या कार्यक्रमाला मला बोलवत चला असं मी आग्रह आपल्याला करतो आणि आपले आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद जय भारत. खूप खूप धन्यवाद आहे. आमदार साहेब लोकेशजी आणि सर्व उपस्थित विद्यार्थी वर्ग आणि त्यांचे पालक आणि संदीप भैरांनी मगाशी आपलं सर्वांचं अभिनंदन आणि आपल्याला आपण आपल्या पाल्यांसकट इथे आला त्यांना प्रोत्साहन देत आहे त्याबद्दल धन्यवाद दिलेले आहेत. आणि मी पण एक संगीत क्षेत्रातला म्हणून तुम्हालाही समान धन्यवाद देतो की आपल्या पाल्यांना आत्तापासूनच या कला क्षेत्राशी जोडलं जाणं किती आवश्यक आहे हे आता मगाशी भैरांनी आपल्याला सांगितलंच आहे. विशेष उल्लेख मला करायचा आहे सगळ्याच लहान विद्यार्थी असतील मोठे एक दोन या संदीप भुले आणि त्यांच्या मुलाने जो एक कोलॅबोरेशनचा आयटम सादर केला ह्यांच्या फुंकेतून वाजणारं वाद्य दुसरा व्यक्ती दुसरा कलाकार हाताळतो हे कसं बसतं कारण ह्यांची फुंक वेगळी आहे आणि दुसऱ्याची फुंक वेगळी आहे. त्या फुंकेला प्रमाणे आपलं बोटांचं हे साधणं हे खरंच कठीण आहे आणि ते खूप वेगळ्या दोघांनी आणि वयाचं अंतर बघता फुंकेमध्ये नक्कीच फरक पडला आहे. तर खूप छान वाटलं आणि ज्या पद्धतीने आता आपण राग म्हणजे एलम आणि फिलम असं दोन्ही सादर केलं हळूहळू इलम पण तुम्ही आत्मसात करा त्याच्यासाठी मेहनत घेणं आवश्यक आहे आणि ती नक्की घ्या आणि त्यासाठी महत्वाचं पालकांच्यावरती फार जबाबदारी आहे कारण पालकांनी पेशन्स ठेवायला पाहिजे. 8वी सुरू झाली की आता महत्वाचं सुरू झालं मग बासरी वगैरे सगळं बाजूला राहतात तसं करू नका. त्याचं कारण कामात थोडा चेंज हा सुद्धा एक रिलॅक्सेशन असतं आणि संगीत असं आहे की उलट कॉन्सन्ट्रेशन जास्त चांगल्या पद्धतीने निर्णय होता. तेव्हा वर्धापन सुद्धा त्या हॉलमध्ये झालेलं आहे. मी संदीपला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थोडक्यात मी दोन शब्द बोलतो थोडक्यात जास्त बोलणार नाही. ह्या आडगाव शिक्षण मंडळाच्या जागेचं भूमिपूजन आज त्यांची पुण्यतिथी आहे. शाहीरबाई शेख त्यांच्या पुण्यतिथी आहे आणि मला विशेष आनंद वाटतो की त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या शाळेची पुण्यभूमी शाहीरबाई शेख आरसी पाटील आणि ठाणे जिल्ह्याचे प्रमुख असलेले त्यावेळेचे त्यांच्या हस्ते आपण ह्या भूमिपूजन या शाळेचं भूमिपूजन केलेलं आहे आणि त्यामुळे ही पुण्यभूमी आहे आणि या पुण्यभूमीमध्ये हा कार्यक्रम साजरा होत आहे आणि त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद वाटतो. माझ्या या शाळेमध्ये मला 1996 नाही तर 1990 पासून काम करतो आणि या कामाचं पावती म्हणून आज माझ्या शाळेत 8 वर्षे कॉम्प्लेक्स 8 वर्ष झाली. कॉमर्सचा रिझल्ट 100% लागतो आणि आर्ट्सचा रिझल्ट सुद्धा 100% लागतो. ही माझ्या कामाची पावती आहे आणि त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी या आडगावच्या परिसरातल्या सर्व सरपंच सदस्य यांचा मी सत्कार केला. याचं कारण असं ही कोणवाले नाही तर 8 गावाची शाळा आहे आणि 8 गावाच्या शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घ्यावा अशी मी सर्वांनी विनंती करतो आणि सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
Thank